नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विधानसभेतल्या विरोधी पक्षांच्या 19 आमदारांचं 31 डिसेंबरपर्यंत निलंबन. कारवाई लोकशाहीला मारक असल्याचा विरोधकांचा आरोप. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत आजही विरोधकांचा आक्रमक पवित्रा. गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित. आमदारांचं निलंबन कर्जमाफीवरून नव्हे तर विधिमंडळाच्या परंपरांना मारक वर्तन केल्यामुळे. गिरीश बापट यांचं स्पष्टीकरण. राज्य सरकार सुरक्षा पुरवणार, मात्र निवासी डॉक्टरांनी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू व्हावं, अन्यथा वेतन कापणार. गिरीश महाजन यांचा इशारा. लोकसभेत अर्थविधेयक मंजूर. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कर लावण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याची अरुण जेटलींची स्पष्टोक्ती. लातूर, चंद्रपूर, परभणी महानगरपालिकांसाठी 19 एप्रिलला मतदान. 21 एप्रिलला मतमोजणी. आणि लंडनमध्ये ब्रिटिश संसदेबाहेर गोळीबार. संशयित हल्लेखोराला ठार मारण्यात यश. आणि आता सविस्तर वृत्त. विधानसभेतल्या विरोधी पक्षातल्या 19 आमदारांचं 31 डिसेंबरपर्यंत निलंबन, त्यावरून झालेला गदारोळ, तसंच विधान परिषदेत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांचा आक्रमक पवित्रा या विधिमंडळातल्या आजच्या घडामोडीचा हा आढावा. विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना त्यात अडथळा आणून सदनाची प्रतिष्ठा मलिन करणं आणि सभागृहाचा अवमान करणं याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 सदस्यांचं 31 डिसेंबरपर्यंत निलंबन करण्याचा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला. तर या ठरावाचा निषेध करत सदस्यांच्या निलंबनाचा निर्णय रद्द करेपर्यंत कामकाजावर बहिष्कार घालत असल्याचं सांगत विरोधकांनी सभात्याग केला. अमर काळे, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन सकपाळ, मधुसूदन केंद्रे, अब्दुल सत्तार, संग्राम जगताप, अवधूत तटकरे, डी.पी. सावंत, संग्राम थोपटे, अमित झनक, कुणाल पाटील, दीपक चव्हाण, राहुल जगताप, दत्ता भरणे, नरहरी झिरवाळ, वैभव पिचड, जयकुमार गोरे अशी या आमदारांची नावं आहेत. अध्यक्षांनी वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणं, सभागृहात बॅनर फडकावणं, टाळ वाजवणं, अर्थसंकल्पाच्या पुस्तकाची होळी करणं, सभागृहाचा अवमान करणं या कारणांसाठी या आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. 18 मार्चला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना विरोधी पक्षांनी शेवटपर्यंत गदारोळ केला होता. विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी या आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव दिला होता, तो मान्य करण्यात आल्याचं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केलं, असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. निलंबनाचा हा ठराव संमत झाल्यानंतर विरोधकांनी उभं राहत नापसंती व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत असताना त्या सदस्यांनाच निलंबित करण्याचं काम हे सरकार बहुमताच्या जोरावर करत आहे. सरकारचं हे कृत्य लोकशाहीला काळीमा फासणारं आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामकाजावर बहिष्कार घालताना केला. विखे पाटील यांची विधानं अयोग्य असल्यानं ती कामकाजातून काढून टाकावीत अशी विनंती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. अर्थसंकल्पावरच्या चर्चेसाठी सभागृहात विरोधकच नसल्यानं त्यांच्या सहभागाची अपेक्षा धरत दिवसभरासाठी विधानसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. त्याआधी काही कागदपत्र पटलावर ठेवून एक विधेयक संमत करून आणि दिवंगत इंदिरा गांधी, पद्मविभूषण शरद पवार यांच्या गौरव प्रस्तावावरील चर्चा पुढे ढकलण्यात आली. सत्तारूढ पक्षानं अर्थसंकल्पावरच्या चर्चेला सुरुवात केली. याआधी आज सकाळच्या विशेष सत्रात लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. अहमदनगरच्या सामान्य रुग्णालयाच्या उपहारगृहात बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची चौकशी CID मार्फत करण्याची घोषणा उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली. या संदर्भातल्या लक्षवेधीवर ते उत्तर देत होते. प्रकरण खूप गंभीर असून आरोग्य विभागाचा त्यात संबंध असल्यानं जिल्हा शल्य चिकित्सकाला सक्तीच्या रजेवर पाठवून सखोल चौकशी करण्याचे आदेश देऊ, असं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी यावेळी जाहीर केलं. राज्यातल्या शेतकऱ्यांकडे असलेली सर्व तूर खरेदी करू, असं आश्वासन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी या विषयावरच्या लक्षवेधीला उत्तर देताना दिलं. आतापर्यंत 1066 कोटी रुपयांची तूर सरकारनं खरेदी केल्याचंही ते यावेळी म्हणाले. कोकणातल्या आंब्याला हवामान बदलामुळे मोहर न येता पालवी फुटल्यानं त्याचंही सर्वेक्षण करू, असं उत्तर मदत आणि पुनर्वसन मंत्री दिलीप कांबळे यांनी प्रशांत ठाकूर यांच्या लक्षवेधीवर दिलं. यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात 9 प्रश्नांवर चर्चा झाली.
राज्यातल्या 25 जिल्ह्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे पैसे हे अधिवेशन संपण्यापूर्वी देऊ असं आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं. 2013-14 या वर्षातले 52 कोटी आणि 2014-15 या वर्षासाठीचे 178 कोटी अशी ही देय रक्कम आहे असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. विधानसभेत 19 आमदारांना निलंबित केल्याप्रकरणी विधान परिषदेत विरोधकांनी निषेध नोंदवला. कर्जमाफीची मागणी केली म्हणूनच आमदारांना निलंबित केल्याचा आरोप विरोधकांनी केला. निलंबनाचा निषेध म्हणून विधान परिषदेत आज विरोधी बाकावरचे सदस्य हाताला काळ्या फिती बांधून आले होते असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. विधान परिषदेत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आजही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. त्यामुळे आजचं संपूर्ण कामकाज गोंधळातच वाहून गेलं. कर्जमाफीची घोषणा झाल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. आज 12 वाजता कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. केंद्र सरकारच्या मदतीनं कर्ज माफ करू असं राज्य सरकार सांगत असलं तरी केंद्र सरकार कर्जमाफीसाठी अनुकूल नाही असं त्यांनी सांगितलं. अर्थसंकल्पात कर्जमाफीचा उल्लेख नाही, कर्जावरचं व्याज तरी माफ करावं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र सरकार दिशाभूल करत असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली. सरकार कर्जमाफीच्या मुद्द्याला बगल देत शाश्वत शेतीबाबत अपप्रचार करत आहे असा आरोप काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनीही केला. कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. या गोंधळातच विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सरकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. सरकार कर्जमाफी संदर्भात चर्चेला तयार आहे, कामकाज सुरू करावं असं आवाहन बापट यांनी केलं. कामकाज होऊ न देणं हा या सभागृहाचा अवमान आहे असं ते म्हणाले. मात्र विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज 9 मिनिटातच दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. विधानसभेत अर्थसंकल्प सादर होत असताना लोकशाहीला तसंच विधिमंडळाच्या प्रथा परंपरांना मारक वर्तन विरोधकांनी केलं म्हणूनच 19 आमदारांचं निलंबन केलं. कर्जमाफी मागितली म्हणून केलेलं नाही असं विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं. विधिमंडळात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ते आज बोलत होते. शिवसेनेनं या आमदारांचं निलंबन रद्द करण्यासंदर्भात केलेल्या मागणीचा मुख्यमंत्री योग्य वेळी विचार करतील असं त्यांनी सांगितलं. सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी पक्षालाही मर्यादा असल्या पाहिजेत असं बापट म्हणाले. आमदार निलंबन प्रकरणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांना निवेदन दिलं. या सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, उलट विरोधकांच्या मागण्या न्याय्य असतानाही केवळ बहुमताच्या जोरावर आवाज दडपण्यासाठी विरोधी पक्षांचे 19 सदस्य निलंबित केले असा आरोप विरोधकांनी निवेदनात केला. दरम्यान आज निलंबित करण्यात आलेल्या 19 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात यावं अशी मागणी शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात शिवसेनेच्या सुभाष देसाई, दिवाकर रावते, दीपक सावंत या मंत्र्यांसह शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अशी माहिती शिवसेना आमदार विजय औटी यांनी दिली आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध आहे. मात्र निवासी डॉक्टरांनी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू व्हावं, अन्यथा 6 महिन्याचं वेतन कापलं जाईल असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिला. या संदर्भात आज जे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर विधान भवनात महाजन प्रसारमाध्यमांशी बोलत होते. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी 1100 सुरक्षारक्षक देण्याचं कबूल केलं असून येत्या 5 दिवसांमध्ये 500 सुरक्षारक्षक संबंधित ठिकाणी रुजू केले जातील अशी माहिती महाजन यांनी दिली. दरम्यान सुरक्षिततेच्या कारणावरून सामूहिक रजा आंदोलन पुकारणाऱ्या मार्डच्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं असून आंदोलन त्वरित मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. संपावर गेलेल्या डॉक्टरांवर राज्यभरात ठिकठिकाणी निलंबनाच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. पुण्यातल्या ससून रुग्णालयात, नागपूरमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तसंच औरंगाबादमध्ये निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे आणि काही डॉक्टरांचं निलंबनही करण्यात आलं आहे. दरम्यान मार्चच्या संपाला इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMAनं पाठिंबा दर्शवला आहे. IMAचे सचिव डॉक्टर पार्थिव संघवी यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मार्च संपाला पाठिंबा देण्यासाठी खासगी रुग्णालयांमधील बाह्य रुग्ण विभागही बंद ठेवण्यात येतील, मात्र आपत्कालीन शस्त्रक्रिया केल्या जातील असंही संघवी यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना पाठिंबा असल्याचं एम्सच्या निवासी डॉक्टर संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर हरजित सिंग यांनी म्हटलं आहे. लोकसभेनं यावर्षीच्या वित्त विधेयकाला आज मंजुरी दिली. या विधेयकावरील चर्चेत बोलताना शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरील कर लावण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलं. गेल्या 2 वर्षांमध्ये कर संकलनामध्ये सुधारणा झाल्याचं सांगून जेटली म्हणाले की आयकर विभागाला लवाद म्हणून निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार देण्यात येणार नाही. येत्या 1 जुलैपासून वस्तू आणि सेवा कर लागू करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून पुनर्मुद्रीकरणाची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. कर चुकवेगिरी टाळण्यासाठी आयकर परतावा भरताना आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आल्याचंही जेटली म्हणाले. जो सरकार का उद्देश्य था कि इस पैसे की गुमनामी को समाप्त करना, ये पैसा बैंकों में पहुंचे और उसके बाद एक व्यवस्था बढ़े जिससे डिजिटाइजेशन, बैंकिंग ट्रांजैक्शन और इस बैंकों की क्षमता अपने आप में बढ़े, उस दिशा में देश अब आगे बढ़ रहा है. चंद्रपूर, लातूर आणि परभणी महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 19 एप्रिलला मतदान होणार असून 21 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली. त्यात ही माहिती दिली. संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही त्यांनी केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 27 मार्च ते 3 एप्रिल अशी आहे. उमेदवारांची अंतिम यादी 8 एप्रिलला प्रसिद्ध करण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कुठल्याही प्रकारे फेरफार करणं शक्य नाही असंही सहारिया यांनी स्पष्ट केलं. आज जागतिक जल दिन. पाण्याची बचत, त्याचं संवर्धन, प्रदूषण यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी जगभरात आजचा दिवस जलदिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रातर्फे 1993 पासून हा दिवस साजरा होतो. पुण्यात जागतिक जलदिनानिमित्त काँग्रेस पक्षातर्फे अलका चौकात आज पाणी बचतीसंदर्भात प्रबोधन करण्यात आलं. जल है तो कल है, पाणी वाचवा देश वाचवा अशा विविध प्रबोधनपर फलकांद्वारे पाणी बचतीचा संदेश नागरिकांना देण्यात आला. आजच्या जागतिक जलदिनानिमित्त सोलापूरमध्ये 2 दिवसीय जलसाक्षरता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ड्रीम फाउंडेशननं आयोजित केलेल्या या संमेलनाचं उद्घाटन जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून करण्यात आलं. यावेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर S.N. मालदार, कृषी अधीक्षक मल्लीनाथ विराजदार उपस्थित होते. भविष्यासाठी पाण्याचं महत्त्व ओळखून तरुणांनी जलसंवर्धनाचं काम हाती घ्यावं असं आवाहन शिवाचार्य महास्वामी यांनी यावेळी केलं. 2 दिवसीय संमेलनात विविध विषयावर चर्चासत्र आणि व्याख्यानं होणार आहेत. नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागामार्फत राबवण्यात आलेल्या जलजागृती अभियानाचा समारोप आज झाला. जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. नंदुरबारमध्ये आदिवासी शेतकरी फार पूर्वीपासूनच पाण्याचा वापर काटकसरीनं करत आहेत. तिथल्या पारंपरिक शेती पद्धतीमध्ये पाण्याचं नियोजन करून कमी पाण्यात वर्षातून 3 आंतरपिकं घेतली जातात. अशा पद्धतीनं शेती केल्यास कमी पाण्यात उत्तम शेती होऊ शकते असं कलशेट्टी म्हणाले. जिल्ह्यातल्या 69 गावात जलयुक्त शिवार अभियान यशस्वीरित्या राबवण्यात आलं असून येत्या वर्षामध्ये 95 गावांमध्ये हे अभियान पूर्ण करण्यात येणार आहे. या अभियानाला चळवळीचं स्वरूप मिळालं पाहिजे असं जिल्हाधिकारी म्हणाले. बॉम्बे इलेक्ट्रिक वर्क्स युनियनतर्फे आज मुंबईत वडाळा आगारासमोर सरचिटणीस विठ्ठल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आलं. बेस्टच्या कामगारांना फेब्रुवारी 2017चं वेतन त्वरित द्यावं, महिन्याच्या 1 ते 7 तारखेदरम्यान वेतन मिळावं, नवीन वेतन करार लवकर करावा, 240 दिवस काम करणाऱ्या 825 कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करावं, तोट्यात चालणारे मार्ग बंद करावेत, जोपर्यंत नवीन वेतन करार होत नाही तोपर्यंत 7,000 रुपये आगाऊ रक्कम वेतनासह द्यावी इत्यादी मागण्या आंदोलकाच्या वतीनं यावेळी करण्यात आल्या. लंडन इथल्या ब्रिटिश संसद परिसरात झालेल्या गोळीबारात 12 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. संशयित हल्लेखोराला ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. या गोळीबारानंतर संसदेची कार्यवाही स्थगित करण्यात आली असून पंतप्रधान तेरेसा मे यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आल्याचं समजतं. गोळीबार झाला त्यावेळी संसदेत 200 खासदार उपस्थित असल्याचं वृत्त आहे.
नागपूरच्या राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमीच्या 2015च्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज झाला. भारतीय आयुध निर्माणचे महासंचालक S.C. वाजपेयी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. युवा शक्तीवर आपला मोठा विश्वास असून ठरवलेल्या कामाचा टप्पा गाठण्यासाठी अधिक जोमानं काम करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण क्षेत्रामध्ये होणाऱ्या गुंतवणुकीबद्दलही त्यांनी माहिती दिली. राष्ट्रीय आयुध निर्माण सेवेत कार्यरत असलेल्या भारतीय प्रशासकीय अधिकारी तसंच भारतीय अभियांत्रिकी सेवेतील अधिकाऱ्यांना या अकादमीत प्रशिक्षण दिलं जातं. पुणे जिल्ह्यातील कार्ला इथल्या एकवीरा देवी यात्रेचा सोहळा येत्या 2 ते 4 एप्रिल दरम्यान होणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आज याबाबतची आढावा बैठक झाली. या बैठकीला पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार, विविध खात्यांचे अधिकारी तसंच एकवीरा ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे उपस्थित होते. या बैठकीत पाणी पुरवठा, वाहतूक, विजेची उपलब्धता इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा प्रशासन यात्रेमध्ये सुविधा देण्यासाठी पूर्ण तयारी करत असून भाविकांनीही मदत केली तर हा सोहळा उत्साहात पार पडेल असं सौरभ राव म्हणाले. ट्रस्टच्या वतीनंही यात्रेसाठी तयारी सुरू असल्याचं तरे यांनी सांगितलं. मीटिंग माननीय जिल्हाधिकारी सौरभ राव आणि माननीय पोलीस अधीक्षक हक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अतिशय चांगली चर्चा झाली. दरम्यान या यात्रेला येणाऱ्या भाविकांना कुसगाव आणि वर्सोली टोल नाक्यावरील टोल माफ करावा असं निवेदन राज्य सरकारला देण्यात आल्याचं तरे यांनी सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांचं अमेरिकेत ह्यूस्टन इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांनी लोकसत्ता वृत्तपत्रातही सहाय्यक संपादक म्हणून काम पाहिलं होतं. त्यांची एकूण 25 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्राचा आणि राष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी वेळोवेळी सडेतोड भाष्य केलं. पत्रकारितेतल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनाचा लोकमान्य टिळक पुरस्कार, बी.डी. गोयंका इत्यादी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी तळवलकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ पत्रकार, साक्षेपी संपादक आणि विचारवंत गोविंद तळवलकर यांच्या निधनानं पत्रकारितेतील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तळवलकरांनी मराठी पत्रकारितेतला एक नवा आयाम दिला. अभ्यासू आणि निर्भीड लिखाणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव होता असं मुख्यमंत्री म्हणाले. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनीही तळवलकर यांना आदरांजली वाहिली. पावलावर चाललं पाहिजे असं वाटू शकतं. अशी व्यक्ती आपल्यातून निघून गेली आहे. मी शासनाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. हवामान. येत्या 36 तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 33, किमान 21, नागपूर 38, 17, पुणे 37, 15, औरंगाबाद 37, 18, नाशिक 37, 17, कोल्हापूर 37, 22, रत्नागिरी 34, 20, सोलापूर 39, 20 आणि अमरावती किमान 22. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभेतल्या विरोधी पक्षांच्या 19 आमदारांचं 31 डिसेंबरपर्यंत निलंबन. कारवाई लोकशाहीला मारक असल्याचा विरोधकांचा आरोप. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत आजही विरोधकांचा आक्रमक पवित्रा. गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित. आमदारांचं निलंबन कर्जमाफीवरून नव्हे तर विधिमंडळाच्या परंपरांना मारक वर्तन केल्यामुळे. गिरीश बापट यांचं स्पष्टीकरण. राज्य सरकार सुरक्षा पुरवणार, मात्र निवासी डॉक्टरांनी कामावर रुजू व्हावं, अन्यथा वेतन कापणार. गिरीश महाजन यांचा इशारा. लोकसभेत अर्थविधेयक मंजूर. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कर लावण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याची अरुण जेटलींची स्पष्टोक्ती. लातूर, चंद्रपूर, परभणी महानगरपालिकांसाठी 19 एप्रिलला मतदान, 21 एप्रिलला मतमोजणी. आणि लंडनमध्ये ब्रिटिश संसदेबाहेर गोळीबार, संशयित हल्लेखोराला ठार मारण्यात यश.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.